तर एक महत्त्वाची बातमी यावेळेस समोर येते। पुण्यातील माजी खासदार संजय काकडे यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याची सध्या पुण्यात चर्चा आहे। मात्र उषा काकडे यांना फूड पॉइझनिंग झाल्याची माहिती रुबी हॉस्पिटलकडून देण्यात आलेली आहे। सध्या उषा काकडे यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुबी हॉलचे प्रवक्ते अली दारूवाला यांनी दिलेली आहे। यावेळेस एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। उषा काकडे यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याची चर्चा आहे, परंतु त्यांना फूड पॉइझनिंग झालं अशी माहिती आता समोर आलेली आहे। रुबी हॉस्पिटलने या संदर्भातली माहिती दिलेली आहे। नितीन पाटणकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळेस फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। नितीन, काय अधिकची माहिती? निश्चितपणे राज्यसभेचे माजी खासदार आहेत संजय काकडे, पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक बांधकाम व्यावसायिक आहेत। त्यांच्या पत्नी उषा काकडे यांनी झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता अशी चर्चा होती। मात्र रुबी हॉल हॉस्पिटलकडनं जी माहिती देण्यात आलेली आहे अधिकृतपणे, तर त्यांनी सांगितलेलं आहे की फूड पॉइझनिंगचा त्यांना त्रास होता, त्यातमधनं त्यांना अस्वस्थ वाटत होतं, त्यामुळे त्यांना रुग्णालयात ऍडमिट करण्यात आलेलं होतं आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे। हा फक्त फूड पॉइझनिंगचा प्रकार होता अशी माहिती रुबी हॉस्पिटलकडनं देण्यात आलेली आहे अधिकृतपणे। त्यामुळे आत्महत्येचा प्रयत्न होता अशी चर्चा होती आणि तसं काही नसल्याचं रुग्णालयाकडनं सांगण्यात आलेलं आहे। बिलकुल, धन्यवाद नितीन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतोय काकडेंच्या पत्नीने आत्महत्या केल्याची चर्चा पूर्ण जिल्ह्यामध्ये सुरू झाली होती, परंतु त्यांना फूड पॉइझनिंग झालं होतं, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत असं यावेळेस सांगण्यात आलेलं आहे। रुबी हॉल क्लिनिकमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत।